नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील असराबारी या आदिवासी पाड्यावर आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली। या प्रसंगी गिरीश महाजनांनी आदिवासी बांधवांना ट्रक भरून मिठाई व फरसाणचे वाटप केले। आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित असल्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणार असल्याचे गिरीश महाजन यांनी बोलताना यावेळी म्हटले आहे। स्थानिक स्वराज्य संस्था व नंतर नगरपालिका अशा 2 ते 3 महिन्यात सर्व निवडणुका पार पडणार असल्याचाही अंदाज गिरीश महाजन यांनी वर्तवला आहे। दरम्यान मतदार यादीमधील 2-4 नाव चुकले असतील तर बाकी मतदार हे पाकिस्तान मधून मतदान करतात का, असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना उपस्थित केला असून निवडणुकापूर्वीच राज ठाकरे पळवाट काढत असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे। आज असराबारी गाव यावल तालुक्यातलं हे आदिवासी पाडा छोटं 100 घरांचं वस्तीचं एक गाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुद्दामून दिवाळी मनवण्यासाठी मी, माझी पत्नी, आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणजे मी मुक्कामीच जातो, पण उद्या एक थोडी घटना घडलेली आहे। चाळीसगावचे माजी आमदार यांचे अंत्यविधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आहे 8 वाजता 9 वाजता, त्यामुळे मला इथे मुक्कामी राहता येत नाही। पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली नातूसहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे, हा अगदी पहाडाच्या काठाशी असलेला भाग आहे। या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत। आपण बघताय त्यांची घरं बघितली असेल, दारं बघितली असेल, पण या ठिकाणी थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे की जमीन फॉरेस्टची आहे, त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळत नाही आहे। इथे महसुली दर्जा या ठिकाणी नाही आहे, महसुलीची जमीन या ठिकाणी नाही, त्यामुळे त्यांना रहिवासाचा दाखला देता येत नाही, त्यामुळे जातीचे दाखले त्यांना मिळत नाही, व्हॅलिडिटी त्यांची होत नाही आहे आणि मग अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत। इथे आल्यावर मला या ठिकाणी कळलेलं आहेत। आमचे आमदार अमोल भाऊ जावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता हे गाव दत्तक घेतलेलं आहे की दोन्ही गावं हे मी दत्तक घेतलेले आहेत। येत्या 6 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये त्यांना जातीचे दाखले देणे असतील, त्यांच्या गावात महसुली दर्जा असेल, त्या गावांना त्याचे जे प्लॉट द्यायचे असतील वाटप करून फॉरेस्टकडून जमीन घेऊन ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत। पाण्याची व्यवस्था करणार आहोत, लाईटांची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांप्रमाणे जीवनमान कसं जगता येईल यासाठी माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे। त्यासाठी हे गाव मी दत्तकच घेतलेले आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी, गरज पडल्यास मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी येईल आणि यांच्या सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ। पण आज मला आनंद होतोय की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी, त्यांना फराळाची व्यवस्था मी या ठिकाणी केलेली आहे, त्यांना गोडधोड या ठिकाणी आणलेलं आहे, फरसाण या ठिकाणी आणलेलं आहे। खरं म्हणजे मुक्कामी राहायचं आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा, पण आज मला जाणं आवश्यक आहे, त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही। त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा। Do you want to learn English speaking? Do you find English subject difficult in school? Then join AK English speaking classes today. Special English speaking classes are available for students from 8 years to 18 years in simple and easy method. You will learn to speak, read and write English with confidence. Address: Khadka Road, Millat Nagar, aside of MSCIT class. Contact number 9764589959. I repeat again, 9764589959. So why wait? Take admission today in AK English speaking classes and start speaking English with confidence.